गडावरती आलोय. आपल्या हातात प्लास्टिकचा कागद असेल किंवा बाटली असेल ती कुठेही तुम्ही टाकू नका प्लीज. फक्त एवढं करा, डस्टबिनमध्ये आपला कचरा असेल तर डस्टबिनमध्ये टाका. ओके. प्रथम रायगड किल्ल्यावरती आपल्या सहलीचं सहर्ष स्वागत करतो. माझं नाव निलेश किसन अवखिरकर, गाव हिरकणीवाडी. तुम्ही आता रायगडावरती आलात ना, मध्ये कोणी फक्त बोलू नका. तुम्ही रायगडावरती आलात, गडाच्या मागच्या बाजून तुम्ही किल्ल्यावरती एंट्री केली. ही रायगडाची मागची बाजू आहे. मग रायगडाची समोरची बाजू आपण 2360 पायऱ्या चढून गडावरती येतो ना, ती रायगडाची समोरची बाजू आहे. मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट. रायगड किल्ला उंचावरती आहे. तुम्ही रायगड रोपे प्रकल्पाने 5 मिनिटांमध्ये गडावरती आलात. त्याची हाईट आहे 1375 फूट, 750 मीटर. रोपवेच्याच खालच्या बाजूला एक डोंगर आहे. त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटलं जातो, कारण त्या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या किल्ल्यावरती तोप मारा केला. तेव्हा रायगड 11 ते 12 दिवस किल्ला जळत होता. या रायगडाचं आधीचं नाव रायरी नावाने या किल्ल्याला ओळखला जात होता. राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला 1656 मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असायचं नामकरण केलं. जावळी खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे. या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं. त्या जावळीच्या खोऱ्यावरून एक म्हण काढली. ती म्हण म्हणजे अशी म्हटली जाते की आपल्या डोईमधली ऊ अस्वलीच्या डोईमध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की त्या केसातली ऊ सापडेल, मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा हत्ती सोडलेला सापडणार नाही, असं दाट जंगल होतं. राजाने किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला. राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले. राजांच्या सोबत त्यांचे पंत होते. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते. राजे पंतांना म्हटलेत की पंत आपणच म्हटलात रायरी रायरी ती हीच का रायरी. पंत राजांना म्हटलेत की महाराज हीच ती रायरी. आणि तेव्हा राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काही उद्गार बाहेर पडलेत. ते उद्गार म्हणजे असे म्हटले जातात की राजा खासा जाऊन पाहताच गड बहुत चकोट, चौथरपा गडाचे कडे, ताशिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कड्यावरती गवतही उगवत नाही, धोंडा ताशी वेकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरती चकोडगड खरा, परंतु उंचीने थोडका, आणि दौलताबादचे दशगुणी उंच. ऐसे देखून राजे संतुष्ट झाल्याने बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा, कारण तख्त म्हणजे राजधानी. म्हणून महाराजांनी या राजधानीसाठी रायगडाची निवड केली. हा मागचा दरवाजा मेना दरवाजा. मेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेन्यांमध्ये बसून थंड हवेशीर बसण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. मेना आणि पालखी एकच. मेना बंदिस्त असतो आणि पालखी ओपन असते. इथून आतमध्ये राणी महालामध्ये आपण पुढची माहिती घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत ना, हा राणीचा महाल आहे बघा. छत्रपती शिवाजी राजांना 8 राण्या होत्या. सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई. राजांनी ह्या नामवंत सरदारांच्या मुलींची लग्न केली होती. लिंबाळकर, जाधव, मोहिते, शिर्के, विचारे, गायकवाड, पालकर आणि इंगळे मोठमोठ्या घराण्यातल्या मुली केल्या सोयीर संबंध वाढवण्यासाठी. परंतु या रायगडावरती मात्र 6 राण्या राहायच्या, 2 राण्या खाली राहायच्या. सईबाई राजगडावरती, संभाजी राजांची आई. संभाजी महाराज 2 वर्षांचे असताना सईबाईंचं निधन राजगडावरती झालं 9 सप्टेंबर 1659 मध्ये. मग पुतळा राणीसाहेब राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडाखाली पाचाड गावामध्ये आहे. मग त्यांच्या सेवेला एक राणी पाचाडला पुतळा राणीसाहेब. मग इथे गडावरती 6 राहायच्या. हा एका राणीसाठी एवढा एक महाल आहे. प्रत्येक राणीला एक महाल अशी रांगेत 6 राण्यांचे 6 महाल आहेत. यांच्यावरती छत होतं लाकडी सागवानी. इंग्रजांनी हल्ला केल्यानंतर जे लाकडाचं होतं ते जळून गेलं. मग पाहायला काय भेटतं आपल्याला, त्याच्या आडव्या भिंती आहेत. या भिंती शिवकालीन नाहीत, पेशव्यांच्या काळातल्या आहेत. दगडी बांधकाम जेवढं तुम्हाला दिसेल हे महाराजांच्या काळातलं आहे. कारण प्रश्न पडतो, किल्ला एवढा मोठा आहे की 1200 एकराचं क्षेत्रफळ आहे. रायगड बांधायला महाराजांना 14 वर्ष लागली होती. बांधकामासाठी लागणारी दगड रायगडावर कसे आणले? दगड रायगडावरचीच आहेत. 11 तलावं खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, आणि त्यातून जो दगड निघाला त्याने आपलं बांधकाम केलं. आताच्या बांधकामांमध्ये आपण सिमेंट वाळू वापरतो, त्या काळामध्ये चुना, गुळ आणि सिसेने हा रायगड बांधलेला आहे. एका राणीसाठी एवढा एक महाल. पुढे हॉल, पाठीमागे बेडरूम, आणि त्याच्या मागे 2 दरवाजे, हवा येण्यासाठी एक खिडकी आहे. जो डाव्या बाजूला आहे तिथे त्या काळातले 350 वर्षापूर्वीचे शौचालय, इंडियन टॉयलेट्स. जसं आता इंडियन कमोड आहे तसं महाराजांच्या काळातच शोध लागला होता इंडियन टॉयलेट्सचा. पण त्याला पैत नव्हता. वाले व कार्यालय
आपल्या राजांच्या ताब्यात जेवढे गड किल्ले होते, कारण 365 किल्ल्यांची राजधानी हा रायगड किल्ला, मग 365 किल्ल्यांचा कारभार आपल्या राजांचा रायगडावरून चालायचा. त्यांचं मंत्रालय, पार्लमेंट, 8 मंत्री होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीरराव मोहिते, रामचंद्र नीलकंठ, रामचंद्र त्रिंबक, निराजीरावजी, अनाजी पंत आणि रघुनाथ पंडित. इथे 5 वडे, त्याच्या मागच्या बाजूला 3 वडे, असे टोटल 8 वडे आहेत. तुम्ही ज्या चौथऱ्यावरती उभ्यात, हा प्रत्येक राणीच्या महालाच्या समोरचा हा एक चौथरा आहे. कारण त्यांचे नोकर चाकर जे होत्या, दास दाशा वगैरे, हे त्यांचे सर्वंट क्वार्टर्स आहेत. काय राणीला गरज लागली की दाशीला आतमध्ये बोलून घ्यायची. समोर बघा लोखंडी जाळ्या लावल्यात आतमध्ये, यांना धान्यांचं कोठार म्हटलं जातो. धान्यांचं कोठार म्हणजे गडाला जर वेढा पडला ना, 3 ते 4 महिने पावसाळी धान्य असं पुरेल, तर त्याचा स्टोरेज मात्र इथे केला जायचा. याला कोकणामध्ये आपण पेव किंवा कणगी म्हणतो बघा, कारण पन्हाळ्यावरती मोठमोठे आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती, त्यांना अंबारखाना म्हणतात. ते 52 फुटाचे आहेत. वरून टाकलेलं धान्य डायरेक्ट खाली येतं, पण इथे लाकडी सिडीने उतरून ते धान्य वरती काढलं जायचं बघा. 20-22 फूट खाली खोल येते. ठिकाणी उभ्यात ही रायगड किल्ल्यावरची अति महत्वाची जागा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. तर याच वाड्यामध्ये आपल्या राजांचं निधन 3 एप्रिल 1680 मध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती होती. आणि त्याच दिवशी आपल्या राजांनी अखेरचा श्वास मात्र या महालामध्ये सोडला. महाराजांचं निधन इथे झालं, पण अग्नी समोर दिली. ते बघा, ते मंदिर दिसते पलीकडे, ते जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला बघा व्हाईट कलर घुमट दिसतो का, ती आपल्या राजांची समाधी आहे. तिथे महाराजांच्या देहेला अग्नी देण्यात आली. अखेरचे 10 वर्षे महाराज या वाड्यामध्ये राहिले बघा. शेवटचं वर्ष म्हणजे इथंच लास्ट एंड फक्त रायगडावरतीच महाराजांनी छत्रपती पद त्यांनी स्वतःचं निर्माण केलं. जे बापजाद्यांच्या गादीवरती बसतात, एकमेव राजा असा की स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी स्वतःची गादी निर्माण केली महाराजांनी, आणि स्वतःचं सिंहासन तयार केलं, स्वतःचा अभिषेक केला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती हे पद प्राप्त झालं बघा. आणि या भिंतीपासून समोरची आडवी भिंत दिसते, या भिंतीपर्यंत पूर्ण राजांचा प्रशस्त राहता राजवाडा, मखमली पडद्यांनी सजवलेला महाल. त्या मशेलीच्या उजेडात या महालाचं वैभव काय असेल आपण कल्पना केली तर. 2 मजली हा प्रशस्त वाडा होता राजांचा. वाड्याच्या बाजूला इथे पाण्याच्या टाक्या होत्या. खांद्यावरती कावडीनी पाणी आणलं जायचं. मोठमोठी तलाव आहेत. आणलं की ते पाणी स्टोर इथे केलं जायचं. त्याच्या डाव्या बाजूला एक खड्डा दिसेल, तिथे आपल्या राजांचं नाणीघर, आताचं टबाड ज्याला आपण बाटप म्हणतो, तसंच राजवाड्यामध्ये महाराजांचं ते स्नानगृह बघूया. आणि तिथून पुढे उजव्या साईडने सर्व पुढे वडा छत्रपती महाराजांचं राहण्याचं ठिकाण ते होता. तो वास्तव्य होता महाराजांचं. वाडा महाराजांचा तो मेन होता. आणि हा 2 नंबर चौथरा म्हणजे आपल्या राजांचं स्वयंपाकघर, ज्याला मराठीमध्ये आपण मुत्पातखाना म्हणतो बघा. आणि 3 नंबर चौथरा म्हणजे आपल्या राजांचं सचिवालय, दप्तरखाना, ऑफिस आपल्या राजांचं. आणि 4 नंबर त्यांची सदर म्हणजे न्यायनिवाडा. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जो आहे दिवाणे आम आणि दिवाणे खास, हा दिवाणे खास आणि पलीकडच्या बाजूला दिवाणे आम. आम म्हणजे आमजनतेसाठी आणि खास म्हणजे खास लोकांसाठी. थोडक्यात आपल्या राजांचं कोर्ट दिवाणे खासला मराठीमध्ये सदर म्हटली जाते. तुम्ही आता रोपिणे गडावरती आलात, ती जी बाजू आहे ती दक्षिण बाजू आहे. पश्चिमेच्या बाजूला हिरकणीचा कडा आहे. त्या बाजूने हिरकणी आपल्या बाळासाठी उतरली, ज्याने रायगड बांधला. आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर. गड बांधून पूर्ण झाल्यानंतर महाराजांना त्यांनी गॅरंटी दिली होती हिरोजींनी. काय म्हटले होते हिरोजी की राज आपल्या परवानगी शिवाय आणि महादरवाजाच्या व्यतिरिक्त रायगडावरती येण्याची हिंमत होईल त्या फक्त हवेच्या झोतेला. इथून खाली उतरेल ती फक्त पाण्याची धार. असा बेलाद आणि बुलंदगड केलंय. महाराज म्हटले हिरोजी रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलाद व बुलंद झाला नाही. कारण का, ज्या कड्यावरतून जर हिरकणी उतरू शकते तर त्या कड्यावरून एक दुश्मन चढू शकेल किंवा उतरू शकेल. एका स्त्रीने एका शत्रूची जागा दाखवली आणि तेव्हाच हिरकणीचा सत्कार महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते साडी चोळी देऊन तिच्या मानाचा मुजरा केला. हिराच्या कड्यावरती 2 महिन्याचं बाळ होतं. त्या बाळाला राजे नक्कीच म्हटले असतील, वा बहादरा की या आईचं दूध पेलेस, लवकर मोठं होऊन आपल्या स्वराज्यामध्ये सामील व. तर त्या मातेला किती धन्य झालं असेल. महाराज म्हटले जा हिरोजी, कडा उडवा, सुरुंगणी तासून घ्या आणि त्या कड्याला नाव द्या की हिरकणीचा बुरुज. आजही इतिहासामध्ये हिरकणीचा उल्लेख आहे बघा. तुम्ही रोपेत बसला, त्या गावाचं नाव आपल्या हिरकणी वाडी म्हणून दिलेलं आहे. पण त्या हिरकणीच्या बुरुजावरून एक छोटीशी कविता आहे. ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. कथा ऐकू येते अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळुसरे या नावाचे. राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गावळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे. अनशोभत होत्या हिरा नावच्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी.
आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली आणि ध्यानी आले नाही तिच्या कधी. सांज वेळ टळून गेली सूर्यदेव मावळते झाले बंद गडाचे दरवाजे आणि मनात भ्याली. हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे हात जोडून करी विनंती गडकरी जाऊ द्या खाली मला. आणि गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे आठवे झाली माई माऊली वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घे कुशी. आतुलने हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले आणि साडी चोळी हिरास देऊन प्रेमेन सन्मानित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाचा आणि ऐकू येते कथा जुनी तेथील हिरकणी बुरुजाची. ऐकू येते कथा जुनी तेथील हिरकणी. मनोरा दिसतो बघा या स्तंभाला छत्रपती शिवाजी महाराजांची गॅलरी आहे. बालखणी किंवा राजवाड्यामधला आपल्या राजांचा सज्जा. इकडे 2 मनोरे आहेत. त्याला अष्टकोनी मनोरा. अष्टकोनी म्हणजे एकावरती एक असे 7 मजली होते. आतमध्ये कारंजा लावायचे. एका मनोऱ्यामध्ये 540 दिवे लावायचे. त्याच्या बाजूचा विजय स्तंभ आता त्याचं काम चालू आहे. या विजय स्तंभ म्हणजे महाराज जर कोणते गडकिल्ले जिंकून आले की या स्तंभावरती राजे आपला भगवा झेंडा फडकावायचे म्हणून याला विजयाचं प्रतीक असं म्हटलं जातं. समोर एक विटांची रूम दिसते बघा. त्या विटाच्या रूमला टाकसाळ म्हटलं जातं. टाकसाळ म्हणजे काय तर मिंट. आत्ताची रिझर्व्ह बँक जी आहे महाराजांच्या काळातली ती रिझर्व्ह बँक. कारण आताच्या कॉईन्सवर लिहिलेलं असतं सत्यमेव जयते. आपल्या राजांची राजमुद्रा होती. प्रतिपचंद्र लेखे व वर्धविश्ववंदिता शहासुनो शिवशाईशा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपचंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र छत्रपती शिवाजी राजे यांचं राज्य चंद्रकोरीप्रमाणे कलेने आपल्या राजांचं राज्य पुढे वाढायला पाहिजे. इथे एक आयात आकृतीची रूम अंडरग्राऊंड याच्या खाली एक तळघर आहे. तो कोपऱ्यात बघा येईल दिसू दगडात. त्याच्या खाली अशी एक रूम आहे. याला खलबतखाना म्हटलं जातो. खलबतखाना म्हणजे थोडक्यात आपल्या राजांची सिक्रेट. कारण या कणाची बातमी या कणाला समजली नाही पाहिजे. गुपित काय बोलायचं असेल तर या रूमच्या आतमध्ये जाऊन महाराज बोलायचे म्हणून याला खलबतखाना. पण खलबतखान्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी नाईक. एवढे हुशार एवढे चतुर की 18 भाषांचं ज्ञान आणि स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक. स्वतःच्या बायकोलाही माहिती नव्हतं. हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर हे बहिर्जी नाईक होते हे शेवटपर्यंत माहिती नव्हतं. असा माणूस होता की औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन औरंगजेबाच्या दाढीला हात लावून येणारा म्हणजे बहिर्जी नाईक. एका दिवसामध्ये 7 वेषांतर करणारा. फक्त या खलबतखान्यामध्ये 3 लोकांना फक्त एंट्री. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि बहिर्जी नाईक. या 3 व्यतिरिक्त व्यक्तीशिवाय दुसऱ्यांना अलाउड कुणालाच नव्हतं. पलीकडे लाईटीचे पोल बघा दिसत सर स्टेट. त्या बाजूला हिरकणीचा कडा म्हणजे त्या बाजूनी हिरकणी जी उतारली आपल्या बाळासाठी तो बुरुज त्या बाजूला पश्चिमेला आहे. या बारीतून बघताना आपले एक तलाव दिसेल. त्याला इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हटलं जातो. गंगासागर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये गागा भट्टांच्या हस्ते राज्याभिषेक झाला. गागा भट्टांनी 7 नद्यांचं काशीवरून शिवराज्याभिषेकाला पाणी आणलं होतं आणि त्यातलं काही राहिलेलं पाणी या गंगासागर तलावामध्ये ओतलं गेलेलं 32 फूट खोल तलाव. असेच गडावरती 11 तलाव आहेत. समोर बारीतून बघताना टकमक टोक दिसेल आपल्याला. टकमक टोक म्हणजे कडेलोट पॉइंट. त्या काळामध्ये गुन्हेगारांनी गुन्हा चोर लबाडी गद्दारी केली की त्या व्यक्तीला पोत्यात भरायचे भालेची टोक लावायचे आणि तिथून फेकून दिलं जायचं. ऍक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाचा कडेलोट केला नाही आणि संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही. इथून दिसेल बघा समोर बघा हे जे सिंहासन दिसतं ना आपल्या राजांचं याला मेघडंबरी म्हटली जाते. हे सिंहासन पंचधातूचं आहे. पण असं होतं आपल्या राजांचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन. 1 मण म्हणजे 40 किलो 1280 किलो वजनाचं जे सिंहासन होतं ते इंग्रजांनी पळवलं. हे 5 मीटरचं 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग जेव्हा आले होते तेव्हा त्यांच्या हस्ते मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे. मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे. मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार यांनी 2009 मध्ये 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांची मूर्ती आतमध्ये बसवलेली आहे. कारण 600 किलोची मूर्ती आहे ती. हा पूर्ण परिसर म्हणजे आपल्या राजांचा राज दरबार 352 वर्षापूर्वी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकाची जागा. कारण दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळामध्ये 6000 लोक उपस्थित होती. कारण सिंहासन ते नगारखाना हा जो मधला अंतर आहे हा 200 फुटापेक्षा जास्त आहे. त्या काळामध्ये इलेक्ट्रिक माईक नव्हतं बघा. त्या कोपऱ्यात बसणारा व्यक्ती हळू आवाजामध्ये बोलत असेल कुजबुज करत असेल तर कंपल्सरी महाराजांपर्यंत तो आवाज पोहोचला जायचा. महाराज तिथून बोलले की तो आवाज
त्या मागच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे ही एक सिस्टीम केलेली. आणि याला म्हणतात वास्तुशास्त्राची रचना. आपण जर कल्पना केली तर त्या काळातले आर्किटेक्चर्स व इंजिनियर कशा असतील. आणि इको पॉईंटचं रिफ्लेक्शन हा दगड आहे, हा जो मध्ये दगड ठेवलेला आहे ना, या दगडापासून तो इको पॉईंट होतो. हा आपण जो राजांच्या राज्याभिषेकाचा फोटो पाहतो ना, तो इथलाच फोटो असतो बघा. प्रत्येकाच्या घरामध्ये पण असतो, शाळेमध्ये पण आहे. पण त्या फोटोमध्ये तुम्ही जर बघाल तर इंग्रज वकील आपली कॅप कडून महाराजांना मुजरा करतो बघा. त्याचं नाव हेनरी ऑक्झंटन. तो हेनरी त्या काळामध्ये पायी चढून किल्ल्यावरती आलेला असतो, परंतु येणाऱ्या लोकांच्या स्वागताला या गेटच्या समोर 2 हत्ती आणि घोडे सजवले होते. इंग्रज दरबारामध्ये प्रवेश करतो, एवढा विचारामध्ये पडतो की मी 2 पायचा माणूस रायगडावरती येताना जर का माझी दमछाप एवढी होते तर महाराजांनी 4-4 पायचे बलाढ्य हत्ती रायगडावर कशा आणले, हा इंग्रजाला प्रश्न पडला. त्याच्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला मिळत नाही. त्याने तो प्रश्न आपल्या रोजनिशी वहीमध्ये लिहिला. या रोजनिशी वहीचा लॉंग फ्रॉम BVD बुक ऑफ बॉम्बे डगलस. त्याचे उत्तर अलीकडचे रायगडाचे अभ्यासक व संशोधक ते म्हणतायत राजे एवढे ग्रेट होते की रायगड किल्ल्याची बांधकाम चालू असताना महाराजांनी छोटी पिल्लं पालखीत बसून वरती आणून त्यांचं पालनपोषण गडावर केलं. ही आपल्या राजांची मोठी दूरदृष्टी होती बघा. हा नगारखाना 52 फुटाचा गेट आहे. याचीच कॉपी मारली, याची प्रतिकृती मारली आणि ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडिया आणि मुंबई गेट बांधला. हा नगारखाना इथे नगारा वाजवला की गडाचे दरवाजे बंद होतात. मी ते घोषणा देतो, पाठीमागून सर्वांनी जय म्हणा की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा विजय. हर हर महादेव. राजांची आपण जी प्रतिमा पाहतो ही प्रतिमा रायगडावरती आहे, कारण हा पुतळा 1974 मध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या रायगडावरती आले होते ना, तर त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. मूर्ती घडवले मुंबईमध्ये गिरगावमध्ये. याचे शिल्पकार गणेश पाटकर आणि सहस्रबुद्धे. वरचं छत्र 2012 मध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी आज 2 लोक रायगडावरती पूजायला येतात. तर त्यांनी ते वरचं छत्र 2012 मध्ये 2 जूनला उदयनराजे भोसले साताऱ्याचे त्यांच्या हस्ते बसवलेला आहे. हा ग्राउंड होळीचा मैदान. इथे होळी पेटवली की पूर्ण गड किल्ल्यावरती होळी पेटवली जायची. पण त्या काळातला एक नियम होता की महाराज पेट्या होळीमध्ये नारळ टाकायचे. त्या पेट्या होळीतून जो हाताने नारळ कोण काढेल बहादूर असेल त्याला राजे 1.25 किलो सोन्याचा कडा आणि डोक्यातलं मुकुट हे बक्षीस दिलं जायचं. संभाजी महाराज 9 वर्षांच्या असताना पेट्या होळीतून नारळ काढला होता. समोरची बाजारपेठ 800 फूट लांबीला 40 फूट रुंदीला जमिनीपासून हाईट बघा. एवढ्या उंचावर हाईट का ठेवले? घोड्यावर बसून ते सामान खरेदी करता आलं पाहिजे म्हणून त्या हाईट त्या लेवलला ठेवलेली आहे. समोरचं दुकान, मध्ये स्टोर रूम आणि मागच्या बाजूला राहायचे. आगे दुकान पिछे मकान. त्या काळामध्ये अतिक्रम प्रकार नव्हता, आता अतिक्रमण नाही, कारण दुकानाच्या पायऱ्या रस्त्यावरती असतात बघा. त्या पायऱ्या आतल्या बाजूला आहेत, रस्त्यात नाही आहेत. 44 दुकान आहेत. उजव्या बाजूला 22 आणि डाव्या बाजूला 22. इथून तुम्हाला दर्शनाला आता फक्त मंदिराकडे जायचं बघा. त्या मंदिराला लांबून बघा, त्याचा वरचा आकार मशिदीसारखा ठेवलेला आहे, कारण ते तोडावा नाही म्हणून त्याला एक आकार बदललेला. ऍक्च्युली मंदिर आहे शंकराचं, महादेवाचं मंदिर आहे. कोणत्याही गड किल्ल्यांवरती गेलात शंकरांच्या मंदिरांचे दरवाजे तुम्ही बघाल तर उंचीला कमी आणि रुंदीला कमी ठेवलेत, कारण औरंगजेबचे सरदार उंचीला जास्त असून अंगाने दिप्पाड असायचे. जर आपल्या मंदिरांमध्ये गेले की नतमस्तक म्हणजे वाकून जावं म्हणून त्या दरवाजांची हाईट कमी ठेवले. बाजूला महाराजांची समाधी व्हाईट कलर घुमट दिसतो बघा, ती आपल्या राजांची समाधी. तिथे राजांच्या देहाला अग्नी देण्यात आली. ऍक्च्युली शोध समाधीचा लावला महात्मा ज्योतिबा फुलेंनी. 1869 साली समाधीचं जीर्णोद्धार त्यांनी केलं. समाधीच्याच बाजूला एका कुत्र्याचं स्मारक आहे, त्याचं नाव आहे वाघ्या. आज वाघ्याबद्दल या महाराष्ट्रात खूप वाद चालू आहेत. समाधी आणि मंदिराच्या मध्ये एक गेट आहे, त्या गेटच्या पहिल्या पायरीवर एक नाव लिहिले की ज्याने हा रायगड बांधला. आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर, ज्याने रायगड 14 वर्षामध्ये बांधला होता. गड पूर्ण बांधून झाल्यानंतर महाराजांनी विचारलं, हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख, आम्ही प्रेमाने तुम्हाला हिरोजी इंदुलकर म्हणतो, 14 वर्षामध्ये रायगड बांधलात हिरोजी, काय बक्षीस तुम्हाला पाहिजे? जर का हिरोजी इंदुलकरांना हवा असतं ना तर 2 गावांची इस्टेट, अर्ध्या गावाची वतनदारी, जागीरदारी, पाटीलदारी मागितली असते तरी दिली असते, कारण का सिंधुदुर्ग किल्ला त्यांनीच बांधला होता. प्रतापगड ही त्यांनी बांधला होता. मग रायगड किल्ल्याची बांधकामं चालू असताना पैसे कमी पडले. स्वतःचं घरदार वाडा विकला हिरोजीनी. गडावरती येऊन राहून या रायगडाची बांधकामं पूर्ण केलीत. महाराज म्हटले, मागा हिरोजी, काय हवं आपल्याला? काय मागून मागितलं हिरोजीने बक्षीस? हिरोजी म्हटले, महाराज आपण मंदिरामध्ये जाताना ज्या पायरीवरती आपला उजवा पाऊल पडेल तिथे एका नावाची पाटी द्या की जिथे आपला चरण स्पर्श होईल तिथे नाव लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. एवढंच राजांकडून हिरोजीने बक्षीस घेतलं.
प्रेमाने मिठी मारली की वा हिरोजी. तुमच्यासारखी लोक या स्वराज्यामध्ये जन्माला आलीत तर या स्वराज्याला कधीच कलंक व कधीच कीड लागणार नाही. आज त्यांच्या नावाची पाठी तिथे अमर आहे. पण या जगदीश्वर मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. राजांजी आणि उत्तरखंडामधून एक कवी आला होता. त्याचं नाव होतं कविभूषण. यमुना काठीमध्ये राहणारा टिकमापूरचं गाव उत्तरखंडातून महाराष्ट्रामध्ये येतो आणि या रायगडावरती पोहोचल्यानंतर त्यांनी राजांवरती अनेक ग्रंथ अनेक काव्य लिहिले होते आणि त्यातला त्यांनी जो एक काव्य म्हटलेला आहे तोच काव्य त्यांनी महाराजांना 14 वेळा जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलेलं आहे. कारण ते काव्य तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल. ते काव्य असं आहे की इंद्रजुमी जुंबपर बाडवसु अंबपर, इंद्रजुमी जुंबपर बाडवसु अंबपर, रावणस्स दंबपर रघुकुल राज है, पवनबारी महापर संबुरती नापर, जो सहस्र जापर रामध्वज राज है, दावा दुर्बदंड पर चित्तामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुर्ग राज है, तेज तम हंस पर कन्न में कंस पर तोम लंच वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज हे काव्य त्यांनी महाराजांना 14 वेळा जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलेलं आहे. म्हणूनच मराठ्यांचे काही 4 शेर आहेत. ते 4 शेर असे म्हटले जातात की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला नव्हे अख्ख्या जगाला जिजाऊंचा शोभा पाहिजे. म्हणून तर म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजाऊ. अहो राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्यात तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवराय तुम्ही जन्माला आले नसते आज राहिले नसते मंदिरांचे उंच उंच कळस. जय शिवराय.